Wow! 3, 2, 1! नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतींच्या घरगुती सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सागर विद्वांस यांना. माझी चॅप्टर हेड, त्याआधी सेक्रेटरी आणि गेली 8 वर्ष कल्याण चॅप्टर बरोबर सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये सागर विद्वांस हे वाटेकरी राहिलेले आहेत. त्यांनी कल्याण चॅप्टरची वाटचाल अतिशय जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे आज त्यांच्याबरोबरच गप्पा मारताना या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. नमस्कार सर, सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना विचारतो तसाच प्रश्न. आम्हाला अशी माहिती आहे की कल्याणमध्येच लहानाचे मोठे झालो आपण, बालपण, शाळा, कॉलेज सगळं इथं, तर त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. शाळा माझी ओक हायस्कूल, आधी बालक मंदिर संस्थेची शाळा आहे. प्राथमिक शाळा पण तीच, नंतर 10वीपर्यंत तिथेच होतो. नंतर 11वी बिर्ला कॉलेज आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग बेलापूरला भारतीय विद्यापीठ. अच्छा, म्हणजे सायन्स ग्रॅज्युएशन करून बिर्ला कॉलेजमधून 11वी 12वी करून मग इंजिनिअरिंग. बरं, सगळे बालपण हे कल्याणमध्ये दिलं. बालपणीच्या काही गमती जमती आठवत आहेत का? बालपणीच्या गमती जमती आहेत तशा थोड्याफार. एक बऱ्यापैकी मस्तीखोर असं होतं कॅरेक्टर माझं. खूप नाही, पण आता किस्से तर असे अचानक आठवणं कठीण. पण आत्तापुरता एक किस्सा सांगतो मी, आत्ता सांगण्यासारखा असा की 10वीत असताना आम्ही वर्गातून पळून जायचं हेच एक मोठं अट्रॅक्शन वाटायचं की आपण असं कोणाला कळतं आपण पळून गेलो, या सगळ्याचं थ्रिल वाटायचं आम्हाला. आणि आमची 2 मध्ये शाळा होती, आमच्या वर्ग दुसऱ्या मजल्यावरती होता. तर आम्ही काय करतो, मी आणि माझे 1-2 मित्र होते, सचिन अचवल, अमित कोलरकर, आम्ही 2-3 मित्र होतो. आणि तेव्हा काय आत्तासारखी आम्ही स्टायलिश दप्तर नसायची, साधी कापली पिशवी, माझी तर भाजीची पिशवी दप्तर म्हणून वापरायचो. अगदी सगळ्याची अशीच असायची. तर आम्ही काय करायचो, 1 तास संपला की दुसऱ्या बाई किंवा सर येईपर्यंत आम्ही पटकन, आमचा टॉप फ्लोर होता, पिशवी घ्यायची आपली आणि गच्चीत जायचं आणि गच्चीतनं पिशवी खाली टाकून द्यायची. बरं, आणि मग नंतर जिन्यानी खाली यायचं की समजा आपली बहिणी वाटायचं किंवा पाणी प्यायला चाललं असेल, टॉयलेटला चाललं असेल, मग कुठे अडवायचं नाही, असं नुसतं खाली यायचं आणि हळूच गेटमधनं बाहेर पिशवी घेऊन गेली. तर अशामध्ये थ्रिल वाटत 2-3 वेळा जमलं ते. बरोबर. तर नंतर आमच्यातल्या एकाला रुपेश म्हणून, रुपेश शहा म्हणून आमचा आणखी मित्र होता, तो मला आता मी पण येतो, त्याला ही आयडिया जरा भारी वाटली. बरं, पण त्याने गडबड अशी केली, आम्ही सगळ्यांना गेलो, आम्ही पिशव्या टाकल्या खाली, त्याची होती पत्र्याची पेटी. बरं, आणि ती पण त्यांनी टाकली धाडकन खाली. मोठा आवाज झाला, धडामधडून पत्र्याची पेटी तिथे वाटत लागली. आवाज झाल्यावर सगळ्यांना मारायला आणि आमचं ते थ्रिल संपलं तिथे. त्याच्यानंतर परत हे असं काही करा असं वाटलं करता झालं नाही, सगळ्यांना कळलं ते शिक्षकांनी घरापर्यंत वरात काढली. पण म्हणजे असे उपद्रव तुम्ही लहानपणी करत होता. ग्रेट. आत्ता जिथे राहता तुम्ही बेतूरकर पाटला, तिथं पहिल्यापासून राहिला होता? नाही, पूर्वी आम्ही आग्रा रोडला, म्हणजे टेलिफोन एक्सचेंजचा आताचं गेट आहे, आधी वेगळं गेट होतं ह्या बाजूला, काळादरवाच्या बाजूला. तर त्या गेटच्या शेजारची बिल्डिंग मातुरबाग, तिथे आम्ही राहायचो 2007 पर्यंत. अच्छा, म्हणजे माझ्या धाकट्यामुळे जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्ही तिकडे शिफ्ट झालो. सिद्धार्थ. हां, सिद्धार्थला. तेव्हा आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो. तोपर्यंत जुन्याच घरी राहत होतो. म्हणजे नंतर सुद्धा आई वडील घरी राहत होते. वडील गेल्यानंतर आई माझ्याबरोबर. अच्छा, म्हणजे अजूनही ते घर आहे? आत्ता 1.5-2 वर्षापूर्वी सोडलं. अच्छा, म्हणजे आता मी 2007 नंतर मग सिद्धार्थ जन्म झाल्यानंतर मग तुम्ही बेतूरकर इकडे गोल्डन पार्क, हां, इंद्रप्रस्थ संकुलमध्ये करा. ग्रेट. थोडंसं आपल्या परिवाराबद्दल सांगा. परिवार म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, तो पण कल्याणातून राहतो. त्याला 2 मुली आहेत, मला 2 मुली आहेत, त्याला 2 मुली आहेत. माझ्या घरी माझी आई असते, माझी मिसेस पण जॉब करते, ती युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत ब्रँच मॅनेजर काम करतात आपला. अच्छा. मोठा मुलगा श्रेयस, तो आत्ताच मागच्या वर्षी MBBS झाला. ग्रेट. आणि धाकटा सिद्धार्थ, तो 12वीला आहे रुईया कॉलेजला. अच्छा, रुईया कॉलेजला आर्ट्स का कॉमर्स? नाही, तो आर्ट्सला आहे. मोठा डॉक्टर झाला, पण यांनी तेव्हा सांगितलं की मला डॉक्टर काय, मला इकडून सायन्सलाच जायचं नाहीये. म्हणजे तो कलेचा पुजारी, म्हणजे कोणीतरी कलेकडे झुकलेला आहे. बर, आई, बायको, 2 मुलं, असा तुमचा अत्यंत सुखी परिवार आहे. आणि तुम्ही कल्याणात बरीच वर्ष राहताय. कल्याणातच तुमचा व्यवसाय, बरोबर?
सो सायन्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही म्हणाल तसं इंजिनिअरिंग तुम्ही बेलापूरून केलं आणि त्याच्या आधी बिर्ला कॉलेजला 11वी-12वी. तर सायन्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर ताबडतोब आत्ताचा व्यवसाय सुरू केला का आधी नोकरी बघितली? नोकऱ्या केल्या मी. अच्छा. आणि छोट्या काळात भरपूर नोकऱ्या केल्या मी. अच्छा. म्हणजे मी 95 साली पास आउट झालो आणि बिझनेस चालू केला 98ला. अच्छा. पण त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये मी एकूण 7 का 8 नोकऱ्या केल्या आणि त्यातल्या सुद्धा 2 नोकऱ्या 6-6 महिन्याच्या होत्या. बर. म्हणजे उरलेल्या 1-1.5 वर्षाच्या काळात माझ्या 5 नोकऱ्या झाल्या. आणि पण माझ्या एकूण आधी सुद्धा माझं लायकिंग चा विचार केला तर आणि जेव्हा प्रत्यक्ष करिअर म्हणून काही करावं आता जेव्हा नोकरी करता मला लक्षात आलं की नोकरी हा आपला पिंड नाही आहे. आपल्याला स्वतःच काहीतरी करणं, भले त्यात पैसे कमी मिळतील जास्त मिळतील हा नशिबाचा भाग आहे, थोडासा आपल्या कर्तृत्वाचा भाग आहे, पण जे होईल ते होईल. नोकरी काय आपल्याला जमणार नाही हे त्या 3 वर्षात लक्षात आलेलं ते कन्फर्म झालं. म्हणजे लायकिंग माझा होतच बिझनेसकडे. बरोबर. या 2.5-3 वर्षात ते कन्फर्म झालं. बरोबर. पण तुम्ही आधी बिझनेसची सुरुवात केली जसं म्हणाल होता की 3 वर्षांचा प्रवास बऱ्याच नोकऱ्यांचा होता आणि त्याच्यात अगदी निश्चित झालं की बाबा आपल्याला काही नोकरी जमणार नाही आणि बिझनेसची आवडही होती. त्यामुळे व्यावसायिक व्हावं हे तिथं नक्की झालं असलं तरी व्यावसायिक अनुभव हा घरातून आला. म्हणजे आधी वडीलही व्यवसाय करत होते? नाही, तसं फर्स्ट जनरेशन. म्हणजे मला जेवढं माझ्या पिढ्या माहिती आहेत गेल्या 3-4-5 त्याच्यामध्ये तरी कोणी व्यावसायिक नव्हतं. पूर्वी आता गावाकडे असल्यामुळे तिथे शेती वगैरे ते बघायचे, म्हणजे तो व्यवसाय धरला तर तसं म्हणता येईल. बरोबर. पण माझ्या पणजोबांपासून तरी म्हणजे माझ्या आजोबा मुंबईलाच जॉबला होते माटुंग्याला. बरोबर. पणजोबा सुद्धा जॉब करायचं एवढंच माहिती नक्की आता नाही तेवढा डेटा माझ्याकडे. मग त्या दृष्टीने विचार केला तर मीच पहिला आहे. म्हणजे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून तुम्ही सुरुवात केली. आणि साधारण ही सुरुवात झाली 98. म्हणजे आता आपण 2024 ऑक्टोबरमध्ये आहोत. 26 वर्ष झाली तुम्ही त्या व्यवसायात आहात. बरं, आम्हाला असं कळलं की तुम्ही CCTV इन्व्हर्टर्स हा व्यवसाय 98 पासून करताय. मग 26 वर्ष हा व्यवसाय करताना हा म्हणजे पहिला हाच व्यवसाय निवडला आणि हाच करायचा हे म्हणत होतो का व्यवसाय सुरू करताना काही वेगळा व्यवसाय होता आणि मग नंतर CCTV कडे वळला? नाही, जेव्हा मी माझी शेवटची नोकरी BPL मोबाईलमध्ये, तेव्हा मोबाईल हा प्रकारच नवीन होता. लोकांना मोबाईल म्हणजे काय हे पहिले सांगायला लागायचं. बरोबर. त्याच्यानं फोन कसे लावायचे लोकांना कळायचं नाही. म्हणजे त्या फेजमध्ये असताना मी म्हणजे आउट गोईंग आणि इनकमिंग दोन्हीला चार्जेबल होतं तेव्हा अगदी. तर तेव्हा मी तिथे जॉब करत होतो. ते जॉब करता करताच मला असं स्ट्राईक झाला अचानक की आणि तो जॉब माझा मार्केटिंगचा होता. जे आधीचे जॉब होते साहजिक काय केले ते सगळे टेक्निकल कामाचे होते आणि हा BPL मोबाईलचा मार्केटिंगचा जॉब होता. अच्छा. तर तेव्हा ते काम करता करता 5-6 महिन्यांनी असं मला म्हणजे तो बिझनेसचा एक किडा पण मोठा डोक्यात होताच आणि मार्केटिंगचा जॉब करता करता मग असं मला स्ट्राईक व्हायला लागला की आपण मार्केटिंग करतोय, लोकांना भेटतोय, त्यांना कन्व्हिन्स करतोय किंवा ही वस्तू तुम्ही घ्या, त्याचे असे फायदे आहेत तसे फायदे आहेत अमुक तमुक. मग हे सगळं आपण दुसऱ्याकडे कशाला करायचं, हे आपण स्वतःसाठीच करूया. बरोबर. आपणच एक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊया आणि त्याचं मार्केटिंग करूया. मग जे काम दुसऱ्यासाठी करतोय ते स्वतःसाठी केलं तर जास्त चांगलं होईल. तिथं कल्पना ती पहिल्यांदा सुचली. आणि मग त्यामुळे तो जॉब सोडला आणि फक्त मी जॉब सोडायची सुद्धा थोडासा निर्णय घेत नव्हतो याचं कारण की माझ्या डोक्यात प्रोडक्ट नव्हतं की बिझनेस कसला करायचा. बिझनेस करायचा असं एक हवेत हे होतं. बरोबर. ऍक्च्युली कसला करायचा हे मला सुचत नव्हतं. म्हणजे नुसतं बिझनेस करायचं एवढंच ठरवलेलं होतं कारण नोकरी जमणार नाही असं वाटलं. बरोबर. आणि तसं म्हटलं तर लकीली मला इन्व्हर्टर हे प्रोडक्ट समजलं हे कमर्शियल. म्हणजे इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये हे सगळं होतं. बरोबर. पण त्याचा असं प्रॅक्टिकल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनली उपयोग होईल हे मला कधी स्ट्राईक झालं नव्हतं. बरोबर. ते लकीली एक ओळखीचा होता, माझ्या भावाचा मित्र होतो. त्यांनी एका एक्झिबिशन स्टॉल लावला होता. तर तेव्हा माझा भाऊ म्हणाला की त्याचं नाव मिलिंद, की मिलिंदच्या त्याचं नाव मिलिंद हाय किंवा त्याचं नाव पण मिलिंद होतं की मिलिंदच्या भावाने असा एक एक्झिबिशन स्टॉल लावलाय. काय लाईट गेल्यानंतर आपोआप लागतात, जनरेटर वगैरे आपल्याला मॅन्युअली चालू करायला लागतो. बरोबर. तर हे ऑटोमॅटिक लाईट फॅनवर लागतात, असं त्याचं प्रोडक्ट आहे. तेव्हा एकदा मला क्लिक झालं की हे सगळं आपण शिकलो आहे इंजिनिअरिंगमध्ये, पण त्याचा असा कमर्शियल किंवा रिअल लाईफ मधला उपयोग आपण कधी विचारच नाही केला. तर बघूया आपण जाऊन. बरोबर. म्हणून तिथे गेलो, मिलिंद तिथे बघितलं मशिनरी वगैरे आणि मग तेव्हा क्लिक झालं की येस ठरलं, प्रोडक्ट ठरलं की आता इकडे इन्व्हर्टरचाच हाच बिझनेस करायचा. ते क्लिक झालं आणि तसं त्यातलं टेक्निकल नॉलेज होतं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि आता कमर्शियल पण कळलं. करेक्ट. मी डिसिजन घेतला की आता
हाच बिझनेस आपण करायचा. म्हणजे तिथं तो सुवर्ण संगम आला की मुळात तिकडं ऍक्च्युअली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा फायदा झाला डिसिजन घेण्यासाठी पण आणि प्रॉडक्ट मिळालेलं होतं. ग्रेट. त्यामुळे नोकरी सोडली आणि चालू केला बिझनेस. आणि मग 98 सालापासून सागर विद्वांस हे सागरिका मार्केटिंग बरोबर प्रवासाला सज्ज झाले. सर गेल्या 26 वर्षात अनेक अडचणी आल्या असतील. फार एक मोठी अडचण सगळ्याच व्यवसायांकरता आलेली होती 4 वर्षांपूर्वी, कोरोना, जी वैश्विक अडचण होती. पण त्याच्याशिवाय सुद्धा व्यावसायिकांना छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात. या अडचणी आपल्याला संधी देऊन जातात आणि शिकवतात. तर अशा संधी आणि अडचणींबद्दल काय सांगा? संधी मला 2-3 म्हणजे बिझनेस एक्सपान्शन किंवा डायव्हर्जन असं नाही म्हणणार, कारण मी ते कधी डायव्हर्जनचा विचार नाही केला. एक्सपान्शनच्या संधी आल्या, त्यातल्या 1-2 संधी मला तितक्याशा ग्रॅब नाही करता आल्या चांगल्या रीतीने. पण एक मला थोडंसं माझं आपण 6th सेन्स म्हणूया की इन्स्टिंक्ट म्हणूया ते आणि मार्केट कंडिशन्स चांगल्या प्रकारे जुळल्या. मी बिझनेस चालू केल्यानंतर पहिली 8-10 वर्ष म्हणजे 2009 पर्यंत मी ऍक्च्युअली बिझनेस चालू केला. आणि 2009 पर्यंत मी फक्त पॉवर प्रोडक्ट्स मी डील करतो, इन्व्हर्टर, UPS, बॅटरीज अशातच. आणि मग त्याच्यानंतर ना ते सेट झालं. बरोबर झालं म्हणजे ऍक्च्युली वर्किंग सेट झालं, फायनान्शियली मी सेट झालं असं दावा तर मी अजूनही करत नाही. व्यावसायिक सिस्टीम सेट झाली. एक वर्किंग सिस्टीम सेट झाली. त्यामुळे मग असं मला वाटायला लागलं की आता आपण काहीतरी वेगळा ट्राय करायला हरकत नाही. करेक्ट. की आता आपल्याला थोडासा मोकळा वेळ मिळू शकतो, इथलं वर्किंग आता स्मूथ होत आहे. बरोबर. आपण थोडा वेगळा ट्राय करून थोडा वेळ सुपरवायझिंग रोलमध्ये आलेला असल्यामुळे डायव्हर्जनला संधी होती की एक्सपॅन्शन. की आता आपण आपला वेळ थोडासा शेअर करू शकतो. नक्कीच. मग आता काय करावं, तर मला तेव्हा CCTV हे प्रोडक्ट तेव्हा आत्ता इतकं कॉमन झालेलं नव्हतं. बरोबर. तसं काही नवीन वगैरे प्रोडक्ट नाही वर्षानुवर्ष मार्केटमध्ये, पण आत्ता इतकं कॉमन झालेलं नव्हतं आणि त्याचं महत्व कळलेलं नव्हतं लोकांना. त्यामुळे मी म्हटलं तर त्याच्यात एंट्री करूया. हे थोडंसं इमर्जिंग फील्ड आहे. बरोबर. म्हणून 2009 सालापासून मी त्याच्यात थोडं काम चालू केलं. काही माहिती गोळा करणं, ओळखीत 1-2 इन्स्टॉलेशन करणं, असं ते 9 पासून मी चालू केलं. आणि हा माझं इन्स्टिंक्ट किंवा हे चांगल्या प्रकारे असं जुळून आलं की 2004-5 पासून आपल्याकडे लोड शेडिंग चालू झालं होतं. बरोबर. कारण इन्व्हर्टरचं मार्केट प्रचंड बूम मध्ये होतं. करेक्ट. म्हणजे समोरून ऑर्डर यायचं, म्हणजे आम्हाला मार्केटिंगची गरजच नव्हती. बरोबर. त्यामुळे एक प्रकारे असं झालं की माझं मार्केटिंगचं स्किल ना मिळलं होतं असं म्हणता येईल. कारण ते करावंच लागत नव्हतं. कस्टमर समोरून 10 यायचे आणि आमची ताकद नव्हती 10 ऑर्डर देण्याची. बरोबर. अशी आणि रेफरन्स पण जनरेट होत असते निश्चित. त्यामुळे ना आमचं मार्केटिंगचं स्किल थोडंसं डॅमेज झालं होतं असं म्हणता येईल. वापराबद्दल लागलं. हा. त्यामुळे ते पण एक कारण होतं की स्वतःला रिव्हाइव्ह करण्यासाठी मी CPPC कंपनी आहे, CCTVचं काम सुरू केलं होतं. आणि लक फॅक्टर असा की 2009ला लोडशेडिंग बंद झालं, 2010ला. बरं. आणि ते असं सडनली बंद झालं. असं काही प्लॅनिंग वगैरे केलेलं नव्हतं गव्हर्नमेंटने किंवा असं अचानक बंद. एक दिवस मी काल 8 तास लाईट गेलो आणि आजपासून काहीच नाही, अशी कंडिशन झाली. त्यामुळे इन्व्हर्टरच्या मार्केटला एवढा मोठा सेटबॅक आला, खूप मोठा, अचानक झाला. बरोबर. ते मार्केट अजूनही चालू आहे, नाही असं नाही, पण तेव्हा तो खूप मोठा झटका होता. खरं. त्यात बरेच खूप इन्व्हर्टरवाल्यांना त्याच्यात फटका बसला. काही जण मार्केटमधनं बाहेरच गेले, तरी बिझनेस बंद केला. पण मी जे 2009 पासून CCTV मध्ये आलो होतो, त्यामुळे आय कुड सर्वाइव्ह. माझा बॅलन्स झाला. बरोबर. हे नाही तर ते, हे नाही तर ते असं. त्यामुळे मला तो 2009ला मी 1 वर्ष अगोदर जो निर्णय घेतला, बरोबर, तो मला अशा प्रकारे फायद्याचा ठरला. म्हणजे बिझनेस सस्टेनन्स पण करता आला आणि प्लस एक्सपेन्शनच्या दृष्टीने सुद्धा अजून एक प्रॉडक्ट आलं तुमच्याकडे. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता CCTV आणि इन्व्हर्टरकडे ज्या पद्धतीने पाहिलं जातं, 26 वर्षांपूर्वी तुम्ही जर सुरू केलं तर अर्थातच त्याची डिमांड तितकी नव्हती किंवा महत्वही तितकं पटलेलं नव्हतं, किंवा तुम्ही जसं म्हणाल तेव्हा मार्केटिंग करावं लागत होतं थोडंफार कमी, पण आता ते करावं लागत नाही. पण आता तितकीच कॉम्पिटिशन वाढलेली. सो कॉम्पिटिशनचाही त्रास जाणवतो की त्यातही संधी वेगवेगळ्या दिसतात. हा, कॉम्पिटिशन हा आता फॅक्टर असा नाही की कॉम्पिटिशन तुम्ही कुठलाही बिझनेस केला तरी असणारच आहे. बरोबर. त्याला काही इलाज नाही. म्हणजे जसे आपल्याला 4 लोकांची भीती वाटते, ते 4 लोकांना आपली भीती वाटते. खरं, अगदी. त्यामुळे ते तर आपण टाळू शकत नाही. पण एक प्रकारे असं पण आहे की मार्केट एवढं मोठं आहे की जर का आपण थोडंसं पब्लिक रिलेशन आणि थोडी आफ्टर सेल सर्व्हिस ह्या याच्यावरती आपण जर का मेहनत घेतली, थोडं लक्ष दिलं, तर आणखीन 10 जण आले ना, त्याशिवाय प्रत्येकाला काही ना काहीतरी बिझनेस मिळेल. निश्चित. मार्केट खूप मोठं आहे. निश्चितपणे. तर आपण जर का एक लेवल सांभाळून ठेवली आपल्या बिझनेसची, बरोबर, तर फारसा धोका नाही जाणवत कोणालाच. करेक्ट. म्हणजे थोडक्यात असं आहे की कॉम्पिटिशन जर तुम्ही म्हणालात की कुठलाही व्यवसाय असो, शेवटी स्पर्धा ही कधीच न टाळता येण्याची असते. पण
जर तुम्ही तुमची लेवल मेंटेन केली, तुम्ही पब्लिक रिलेशन अत्यंत महत्वाचा शब्द आहे, आणि तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेसची क्वालिटी शेवटी ऍट द एंड ऑफ द डे, या पब्लिक रिलेशनची मला पुढचा प्रश्न सुचतो की पब्लिक रिलेशन्स साठी पब्लिक फोरम असतात, या व्यावसायिक पब्लिक फोरम असतात, आणि जिथं नेटवर्किंग फोरम येतात, जसा आपला BBNG आहे, आणि तुम्हाला नेटवर्किंग फोरमचा अतिशय प्रदीर्घ अनुभव, तर नेटवर्किंग फोरमवर तुम्ही कसे जॉईन झाला? नेटवर्किंग फोरम मध्ये मी साधारण 2011 पासून आहे. वा. आधी दुसऱ्या फोरमवरती होतो, 2017 पासून BBNG मध्ये. आधी काही फोरम असे लिमिटेड याच्यामध्ये पण होते की शाळेचा ग्रुप, शाळेचा म्हणजे शाळेच्या मित्रांचा तो ग्रुप असतो, तो सगळ्यातच असतो. पण शाळेतले जे आमचे तेव्हा ते शाळा सोबती जे आता बिझनेसमध्ये आलेले आहेत, अशा लोकांनी एक वेगळा ग्रुप केला आहे. बरोबर. असे काही ग्रुप्स आहेत, हे सगळे व्यवसायी येतात आणि मित्रही येतात असे. त्यामुळे असे 2-3 फोरम होते आहेत. काही सामाजिक फोरम आणि तिथे बिझनेस होतो, अशाही काही 1-2 संस्थांमध्ये मी आहे. बरोबर. साधारण 2011 पासून मी थोडंसं या गोष्टीचं काम चालू केलं. त्याचा नक्कीच फायदा होतो. काही फायदे डायरेक्ट असतात. ऑर्डर्स मिळणं हे तर ऑब्व्हियसली कुठल्याही बिझनेसमॅनचं टार्गेट असतं की आपल्याला जास्त ऑर्डर्स मिळाल्या, निश्चितपणे. तर तो तर फायदा होतोच. आणि काही अमूर्त किंवा इनटेन्जिबल बेनिफिट्स म्हणतो तेही होतात. नक्कीच. एक तर आपल्याला मार्केटचे ट्रेंड्स कळतात की मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, फार महत्वाचं आहे की लोकांना काय आवडतंय, काय हवंय, लोकांच्या गरजा कशा बदलत आहेत, खरंय, कुठे जुनं ते सोनं आहे आणि कुठे लोकांना नवं हवंय. अगदी अगदी आपल्याला मार्केटचे ट्रेंड समजतात. बरोबर. काही वेळेला मला तर म्हणजे काही चांगले वेंडर्स सुद्धा मिळाले, किंवा काही वेळेला असं होतं की आपल्याच फील्डमधलं काम असतं पण आपण ते 100% करत नसतो. आणि आता तर असं म्हणता येत नाही की मी ह्या सेक्टरमध्ये काम करतोय, मी या सेक्टरमध्ये काम करतोय. टेक्नॉलॉजीमध्ये बरेच सेक्टर्स एकमेकांना मर्ज व्हायला लागले. नक्कीच नक्कीच इंटर रिलेशन खूप वाढलेलं आहे. तर अशा वेळेला असं होतं की एखाद्या एक्सपर्टाईज आपल्याकडे नसतं किंवा त्यासाठीची मॅनपॉवर आपल्याकडे नसते. बरोबर. पण ऑर्डर ती आपल्याला कंबाईन मिळालेली असते. मग अशा वेळेला आपल्याला काही कलिग्स आपल्याजवळ उपयोगी पडतात. बरोबर. की ऑर्डर घ्यायची, त्यातले 4 कामं मी करेन, 4 कामं तू कर, असं करता येतं जॉईंटमध्ये. जॉईंट व्हेंचर तिथं होऊ शकतं आणि कलेक्टिव्हली एक वर्क ऑर्डर करता येतं. किंवा एरियामधलं पण एक्सपान्शन करता येतं. आता फॉर एक्झाम्पल वेस्टर्न साईडला आपल्या इथे दुर्दैवाने सरकार बदलली आपल्याकडची बरीच, तरी ट्रॅव्हलिंगची सोयी काही भाषा सुधारलेल्या नाहीये. बरोबर. तर वेस्टर्न साईडची जी शहरं आहेत, वसई, पालघर किंवा मालाड, अंधेरी, ती जर का आपण डिस्टन्स वाईज म्हटलं तर काय खूप लांब येतात आपल्यापासून. बरोबर. पण तिथे आपण सर्व्हिस नाही देऊ शकत, तर तिथे भाषा पाठवतो म्हणजे जायला 3 तास, यायला 3 तास लागतात. बरोबर. सो आपण तिथे वस्तू विकणं डिफरंट पार्ट, वेळ खूप जातो, टाइम कन्झ्युमिंग. तिथल्या इन्क्वायरी येतात ओळखीतनं म्हणा, किंवा आपल्या इथल्या कस्टमरचे काही नातेवाईक असतात किंवा तो तिथे शिफ्ट होतो. तिथल्या इन्क्वायरी येतात पण आपल्याला काम नाही करता येत, कारण हा फॅक्टर आहे. ट्रॅव्हलिंग हा खूप मोठा इश्यू होतो. नक्कीच नक्कीच. तर अशा आम्ही टायअप करतो की वेस्टर्न साईडची ऑर्डर आली तर मी तुला देईन, तशीच त्या माणसाला सेंट्रल साईडच्या काही इन्क्वायरी येतात, मग त्या ऑर्डर्स तो मला देतो. म्हणजे एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस होऊ शकतात. हा, मी वेस्टर्न साईडचा मी त्याला शेअर करतो, सेंट्रलचा तो मला शेअर करतो. असं हे सगळं नेटवर्किंग फोरम मधून पॉसिबल होतं, कारण आपल्या तिकडचे पण वेंडर्स कळतात, बिझनेस पर्सन्स कळतात, तिथले CCTV ओळख होते. खरं. असे काही इनडायरेक्ट फायदे होतात. इनडायरेक्ट मेंबरशिप म्हणजे लॉंग टर्मचे नाही होणार की आज मी जॉईन झालो आणि आज मला अंधेरीची ऑर्डर मिळाली, असं नाही होणार. बरोबर. पण ओळखी झालं की हे असे टाइप्स पण आपल्याला करता येतात. पण त्यासाठी नेटवर्किंग फोरमला टिकून राहणं गरजेचं आहे. थोडक्यात टिकून जर राहिला तर व्यावसायिक संधी तर निर्माण होतीलच, पण तुम्हाला तसं तुम्ही म्हणाला की ट्रेंड्सही कळतील, तुम्हाला असे टाइप्सही करता येतील, जॉईंट व्हेंचरची संधी वाढेल, आणि हरकती नुरकती मार्केटच्या ज्या अतिशय गरजेच्या आहेत, किंवा कस्टमरला नक्की काय पाहिजे, कारण शेवटी कस्टमरला राग आहे. ग्रेट सर, शेवटचा व्यवसायाबद्दलचा प्रश्न आणि मग आपण रॅपिड फायर राऊंडकडे वळणार. सागर विद्वांस कमी बोलतात, त्या सागर विद्वांस मितभाषी, याचा व्यवसायाला कधी फटका बसला असं जाणवलं ना? नाही बाई, कदाचित बसला असेल बाई, मला माझ्या न कळत, पण मला स्वतःला तसं नाही कधी जाणवलं की इथे मी बोललो असतो तर मला ऑर्डर मिळाली असती, असं अजून तरी कधी फील झालेलं नाहीये. कदाचित झालं असलं तर ते बॅड लक, पण माझ्या तरी लक्षात नाही आलेलं आहे. म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या सागर विद्वांसाला तेवढं बोलायचं आवश्यक आहे, तेवढं सागर विद्वांस निश्चित बोलतो. वा, ग्रेट. मंडळी, जबरदस्त रंगलेली आहे मुलाखत. आता आपण वळतोय रॅपिड फायर राऊंड. सर, रॅपिड फायर राऊंड 10 प्रश्न मी विचारीन आणि तुम्हाला इमिजिएटली जे सुचेल उत्तर ते द्यायचं आहे. सागर विद्वांसला काय जास्त आवडतं, वाचन का गप्पा म्हणणं? वाचन.
जास्त पाहायला काय आवडतं, नाटक का सिनेमा? सिनेमा. अपेक्षित होतं. सध्याच्या व्यवसायात नसतात तर काय झालं असतं? कायच सांगता येत नाही, पण असतो व्यवसायातच. हे अच्छा, म्हणजे व्यावसायिकच असतात. म्हणजे हे निश्चित आहे की 95 ते 98च्या काळानंतरच्या नोकऱ्या झाल्या तर हे ठरलं की प्रोडक्ट सर्व्हिस भले बदलेल पण मी करणार व्यवसायच. म्हणजे सागर विद्वांस काय असते माहिती, पण व्यावसायिकच असते. ग्रेट. पुढचा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे. सकाळी लवकर उठायला आवडतं का रात्री जागायला? लवकर उठायला. लवकर उठायला. ग्रेट. महाराजकडची कॉफी का हॉटेलमधली? हॉटेलमधली. कोणत्या विषयावर सागर कधीही बोलू शकतो, सिनेमा का राजकारण? सिनेमा. पण जर का रॅपिड फायर परमिशन असेल तर मी एक दोन वाक्य ऍड करीन. अगदी. की सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट हे 3 विषय असतात ना की भारतामध्ये प्रत्येक जण प्रकांड पंडित आहे. त्यामुळे शिरोप्याच्या गप्पा कधी येऊ शकतात, पण जर का जेन्युअनली गप्पा मारते असतील तर मला इतिहास किंवा फिलॉसॉफी आवडेल. एक्सलंट एक्सलंट. आम्हाला तुम्हाला इतिहासाची आवड अतिशय माहिती आहे. प्रचंड मोठी व्यावसायिक संधी आली पण तत्व मोडावी लागली तर काय सोडणार, व्यवसाय का तत्व? व्यवसाय सोडणार, तत्व ठेवणार. हेही अपेक्षित होतं. व्हॉट्सअपचा त्रास जास्त होतो का फेसबुकचा? दोघांचे होतो, पण व्हॉट्सअप जास्त. एखादी गोष्ट नाही पटली तर स्पष्ट बोलून दुखावणार का डिप्लोमसी करून टाळणार? डिप्लोमसी करून टाळणार. त्याचं पण थोडंसं वाक्य वाढवून सांगतो. अगदी. त्याचं कारण असं आहे की स्पष्ट बोलतोपणा मला आवडतो, पण हा माझ्यातला दोष आहे की मी जेव्हा स्पष्ट बोलतो तेव्हा नुसतं स्पष्ट बोलत नाही, बरेच वेळा रफ बोलतो. त्यामुळे समोरचा माणूस तुटतोच, मग तो विषय संपतो. जिथे विषय संपत नाही आमचे संबंधच संपतात. बरोबर. मग आणि ते पण चांगलं नाही, म्हणून मग मी ते फक्त माझी नाराजी त्याला समजेल असं डिप्लोमॅटिक करून तो विषय मी साईडला ठेवतो. जेणेकरून नातंही तुटत नाही पण त्याला नाराजी काय. कारण हा माझा पॉइंट आहे की स्पष्ट मला फक्त स्पष्ट बोलता येत नाही, मग मी रफ बोलतो. बरोबर. ही एक बाजू आहे सागर विद्वांची. आवडते लेखक पु ल का आचार्य? आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो अतिशय महत्वाचा आहे, इतिहासाची आवड आहे म्हणून गडकिल्ले पाहायला आवडतात का इतिहास वाचायला आवडतो? वाचायला आवडतो. वाचायला आवडतो. ग्रेट. मंडळी, आपण आज सागर विद्वांशी बोललो. आत्ताच रॅपिड फायर राऊंड मध्ये त्यांना इंटरेस्टिंग प्रश्न विचारले आणि त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अतिशय उत्तमपणे सागर सरांनी आपल्याबरोबर संवाद साधला आणि या मुलाखतीला रंगत आणली. आत्ता इथेच थांबूया. परत पुढल्या भागात भेटू एका नव्या कल्याण मेंबरवर. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. सागर सर, आपण वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्स.